आज आपण मटार वर्षभर मटार कसे टिकवायचे, छान हिरवा रंग येण्यासाठी काय करायचं, या सर्व व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। सध्या बाजारात मुबलक प्रमाणात मटार आहे, त्यामुळे स्वस्त आहे। अशा पद्धतीने मटार आपल्याला काय करायचे, तोडून घ्यायचं आहे। तोडताना कवळा तोडायचा नाही, निब्बळ तोडायचा। अशा पद्धतीने मटार आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि जी किडका वगैरे असतो ना, आळी वगैरे असते ती काढून टाकायची। आणि इथे मी मटार 2 किलो मटार सोलून घेतलेला आहे। आता मटार सगळे सोलून झाले की आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायचं, 1 चमचा साखर 1 चमचा मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। पाण्याला छान उकळी आली की सोललेले मटार टाकायचे। हिरवा रंग राहण्यासाठी 1 चमचा साखर टाकल्यामुळे हिरवा छान रंग राहतो। आणि मटार वरती येतात, उकळून छान शिजवून घ्यायचे नाहीत, फक्त आपल्याला उकळून घ्यायचे आहे। आणि उकळून घेतलेले मटार आहे ना, थंड पाण्यामध्ये टाकायचे, म्हणजे काय होतं, थंड पाण्यामध्ये कुकिंग प्रोसेस आहे ना ती थांबते। आणि आपल्याला मटार आहे ना एका कपड्यावरती सुकवायला ठेवायचे 2 तास। कॉटनच्या कपड्यावरती 2 तास ठेवले ना, सुकल्यानंतर आपल्याला काय करायचे, प्लास्टिकची बरणी घेऊन आपल्यामध्ये त्यामध्ये मटार स्टोअर करायला ठेवायचे आणि झिपलॉकच्या बॅगमध्ये ठेवायचे। इथे आपल्या वर्षभर करता आणि जिथे बर्फ साठवून तिथं आपल्या वर्षभर करता आपल्याला हे मटार साठवून ठेवायचे। इथे तुमचे वर्षभर टिकणारे फ्रोझन मटार तयार झालेले आहेत। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनल लाईक करा, शेअर करा, रेसिपी सबस्क्राईब देखील करा। इंस्टाग्रामला फेसबुकला देखील फॉलो करा। अशा रेसिपी भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।